नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील बिजोरसे या गावामध्ये बिबट्याचा वावर वाढला आहे। या बिबट्यापासून नागरिकांच्या जीवाला तसेच शेतीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करून नागरिकांना भयमुक्त करावे असे आवाहन नाशिक जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक शहर संघटक वैभवराज शिवाजी रौंदळ यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना सांगितले आहे। मिळालेल्या माहितीनुसार रात्री बागलाण तालुक्यातील बिजोरसे या गावामध्ये गावच्या जुनी माळीजवळ बिबट्याने गावकऱ्यांना दर्शन झाले। सदरचा बिबट्या हा अतिशय आक्रमक असून त्याच्या डरकाळीने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। याच भागामध्ये लहान मुले शिक्षणासाठी, शेतकरी शेतीच्या कामासाठी व सर्वसामान्य नागरिकांचे येणे जाणे असते। त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांच्या दारात जनावरे देखील बांधलेली आहेत। या जनावरांना व नागरिकांना बिबट्यापासून भीती निर्माण झाली असून वित्तहानी व जीवितहानी होण्याअगोदर वन विभागाने तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे। नमस्कार, मी वैभव रौंदळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर संघटक नाशिक। नुकतंच काल परवा काल बागलाण तालुक्यातील बिजोरसे गावामध्ये बिबट्यांचा संचार झालेला आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खूप भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। शेतकऱ्यांचं तसं जनावरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, तर शेतकरी अतिशय घाबरून आहेत। तसंच नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्यांचं संचार वाढला आहे, तर त्यासाठी वन विभाग खात्याने त्वरित पावलं उचलावीत आणि पेंजर टाकून सगळं बिबट्यांना पकडावे आणि जे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे किंवा नुकसान त्याचे त्वरित पंचनामे करून त्यांना त्याची काही नुकसान भरपाई देण्यात येईल, लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी। अन्यथा सर्व गावकऱ्यांना घेऊन वन विभागाच्या नाशिकच्या ऑफिस येथे आंदोलन करण्यात येईल। जय महाराष्ट्र। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सटाणा।